कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सागर कदम। तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राइम टाइम बुलेटिन। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या हेडलाईन्स। मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक धोरणात्मक निर्णय। कृत्रिम वाळू धोरणास देण्यात आली मंजुरी। एमसँड युनिट स्थापन करण्यासाठी सवलती देणार। रोह्यातील अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणी रोहेकर न्यायासाठी रस्त्यावरती। शेकडो महिलांचा रोहा तहसीलदार कार्यालयावरती जन आक्रोश मोर्चा। आरोपीला फाशी द्या, महिलांनी फोडला हंबरडा। महाडमध्ये मटका जुगार भिंगरूट राजरोसपणे सुरूच। समाजसेवक सुभाष मोरे यांचा स्वतःवरती रॉकेल ओतत आत्मदहन करण्याचा प्रयत्न। आणि पेणमध्ये रस्ता आणि पाण्यापासून आदिवासी समाज उपेक्षित। पाणी रस्त्यासाठी आदिवासी बांधवांचे जलसमाधी आंदोलन। आता पाहूया सविस्तर वृत्त। आज मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले। त्यामध्ये कृत्रिम वाळू म्हणजेच एमसँड धोरणास मंजुरी देण्यात आली आहे। प्रत्येक जिल्ह्यात 50 व्यक्ती किंवा संस्थांना एमसँड युनिट स्थापन करण्यासाठी उद्योग विभाग सवलती देणार आहे। एमसँड तयार करणाऱ्या युनिटला 200 रुपये प्रति ब्रास इतकी सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। यामुळे पर्यावरणाची हानी देखील टळणार आहे। त्याचबरोबर रस्त्यावर राहणाऱ्या बालकांच्या पुनर्वसनासाठी राज्यात फिरते पथक योजनेस मान्यता। तसेच नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्प बाधितांना होम स्वीट होम अंतर्गत वाटप केलेल्या घरांच्या भाडेपट्ट्याच्या दस्तावेजास मुद्रांक शुल्क कमी करून केवळ 1000 रुपये आकारणार। राज्य वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवाल स्वीकृत। 80 कोटींचा भार राज्य सरकार स्वीकारणार। आणि राज्यातील शासकीय ITIचे सार्वजनिक खासगी भागीदारीतून अद्ययावतीकरण धोरण राष्ट्रीय न्यायवैद्यक शास्त्र विद्यापीठाच्या महाराष्ट्रातील उपकेंद्रांसाठी नागपूर येथील चिंचोली तालुका कामठी येथे 20.33 हेक्टर आर जागा देण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे। रोहा तालुक्यातील तांबडी येथील एका अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती। या खटल्याचा माणगाव कोर्टात 8 मे रोजी निकाल लागला। या प्रकरणातील सर्व आरोपींना कोर्टाने निर्दोष ठरवले। कोर्टाने दिलेला निर्णय दुर्दैवी असल्याने रोह्यातील शेकडो महिलांसह नागरिकांचा मंगळवार दिनांक 13 मे रोजी कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी राम मारुती चौक ते तहसीलदार कार्यालय असा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। तर महिलांनी विविध मागण्यांचे पत्र प्रांत अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांना देण्यात आले। तर आरोपीला फाशी द्या, आम्हाला न्याय द्या अशा घोषणा देत महिलांनी हंबरटा फोडला। या मोर्चात सर्व समाज बांधव व विविध राजकीय पक्षातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते। आम्ही त्यांना काय करायचं ते आम्ही करू। आम्हाला शांती जीवाला भेटली पाहिजे। आम्हाला आरोपी आमच्या हातात द्या, तुमच्या होईत नसला तर आमच्या हातात द्या। माझ्या नातीला मला बोलायचं आमच्या घरातले काय आम्हाला काय होते ते आमचं आम्हाला माहिती। समजलं ना तुम्ही? एकाने पण कोणच नाही। काय करतात ही लोक? बांगड्या घाला, त्यापेक्षा देऊ का बांगड्या देऊ का एकाला हातात घालायला? नाही तर त्यांना नसेल होत ना, त्यांच्यात हिंमत नसेल ना, आमच्या हातात द्या। काय करायचं ना ते आम्ही काहीतरी करून घेऊ। आम्हाला जरासं हातात द्या, समजलं ना? काहीतरी त्यांना काय करायचं ते तुमच्या भावनेसोबत आहे। या केसमध्ये हायकोर्टामध्ये अतिशय चांगले वकील लावून आपण याच्यामध्ये अपील करणार आहोत। आणि ज्या बाकीच्या मागण्या जिथं जिथं हलगर्जीपणा झाला असेल त्या केसमध्ये शिस्तभंगाची कारवाई किंवा इतर कुठली जी कठोर कारवाई असेल ती करण्यासाठी पावलं उचलली जातील। आणि हे जे निवेदन आहे ते माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्फत शासनाला पाठवले। महाडमध्ये मटका जुगार भिंगरूट अशा प्रकारचे व्यवसाय बंद करावेत अशी मागणी सातत्याने करून देखील व्यवसाय खुलेआम सुरूच असल्याने याबाबत आता समाजसेवक सुभाष मोरे यांनी प्रशासनाच्या विरोधात आत्मदहनाचा इशारा दिला। महाड शहर पोलीस ठाणे येथे स्वतःवरती रॉकेल ओतत आत्मदहन करण्याचा प्रयत्न करीत असताना महाड शहर पोलीस ठाणे येथे पोलिसांनी आत्मदहन करणारे सुभाष मोरे यांना ताब्यात घेतले आहे। सुभाष मोरे यांच्या महाडच्या काही समस्यांविषयी प्रशासनाने कारवाई करावी अशी त्यांची मागणी होती आणि ती मागणी
तात्काळ पूर्ण करावी यासाठी प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हा आत्मदहनाचा इशारा दिलेला होता. सुभाष मोरे यांच्यासोबत त्यानंतर मी सविस्तर त्याविषयी चर्चा केलेली आहे. या त्यांच्या काही मागण्या होत्या. त्या मागण्याच्या अनुषंगानं प्रशासनानं विशेषतः पोलीस प्रशासनानं वेळोवेळी कारवाई केलेली यापूर्वी आणि आता जसं सुभाष मोरेंनी इशारा दिलेला आहे तर त्या अनुषंगानं ही कारवाईची तीव्रता अधिक वाढवली जाईल आणि ज्या समस्या त्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत आहेत त्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन मिळून संयुक्तपणे कारवाई केली जाईल यावर आणि महाड शहरातल्या समस्या लवकरात लवकर दूर होतील यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. सुभाष मोरेंचं म्हणणं असं आहे की वेळोवेळी पत्रव्यवहार पोलीस स्टेशनला केले परंतु पोलिसांनी पुढे दुर्लक्ष केलं. त्या अनुषंगानं सुभाष मोरेंनी ज्या ज्यावेळी निदर्शनास आणून दिलं होतं त्यावेळी आम्ही ती कारवाई केलेली आहे. एखादी वेळी असेल ज्यावेळी आम्ही कुठं मोठ्या एखाद्या मिशनमध्ये किंवा याच्यात अडकलो असेल बिझी असेल त्यावेळी राहून गेलं असू शकतं, परंतु प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर पोलीस प्रशासनानं वेळोवेळी याच्यावर कारवाई केलेल्या आहेत आणि इथून पुढे सुद्धा अशाच कारवाई सुरू राहतील आणि या घटनेनंतर अधिक तीव्रपणे कारवाई केल्या जाते. पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत आंबिवली हद्दीतील मालवाडी आदिवासी वाडीवरील ग्रामस्थांना रस्ता आणि पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. याबाबत अनेक वेळा संबंधित प्रशासनाला पत्रव्यवहार करून देखील या मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष होत आहे. अखेर या प्रशासनाला जागे करण्यासाठी येथील आदिवासी बांधवांनी सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर आणि नंदा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पेणच्या भोगावती नदीमध्ये उतरून जलसमाधी आंदोलन केले. मात्र प्रशासनाच्या आश्वासनानंतर हे आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी या बांधवांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून पाणी आणि रस्ते या मूलभूत गोष्टी मिळवून देण्यासाठी सतत पाठपुरावा केला, मात्र तरी देखील त्यांना यश मिळत नव्हते. अखेर त्यांनी आज भोगावती नदीपात्रात आदिवासी बांधवांना सोबत घेऊन जलसमाधी आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान पेणचे तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी आंदोलनकर्ते आणि संबंधित अधिकारी यांच्याशी संवाद साधल्यानंतर पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी रवींद्र पाचपोर यांनी तातडीने काम करून आजच्या आज यंत्रणा राबवून पाणी पुरवठा सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. तर रस्त्याच्या प्रश्नाबाबत देखील तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्या दालनात तातडीची मीटिंग झाल्यानंतर बांधकाम विभागाचे अधिकारी DM पाटील यांनी देखील येत्या 2 दिवसात रस्त्याचे काम सुरू करणार असल्याचे आश्वासन दिल्याने आजचे जलसमाधी आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी सांगितले. प्रश्न असा आहे की रायगड जिल्ह्यामध्ये 181 आदिवासी वाड्या आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. मालवाडी ही फक्त नाममात्र आहे. आम्ही वारंवार जिल्हाधिकाऱ्यांना सांगत आहोत, इथल्या पालकमंत्री जे अगोदर होते त्यांना सांगितलं, इथल्या सगळ्यांना वारंवार सांगून सुद्धा ऐकत नाही आहेत. आणि विशेष म्हणजे जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अधिकारी आहेत, अभियंता आहेत, ते एवढे मुजोर आहेत की 8 महिने त्यांनी हे वर्क ऑर्डर दिलेले ठेकेदारांना आणि 8 महिने म्हणजे 6 महिने काम करायची हे आहे मुदत आहे. 8 महिने झाली तरी कामच सुरू होत नाही. याचा अर्थ सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता हे कुठेतरी ठेकेदारांची बाजू घेतात, यांचे हात माखलेले, तसं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. सोबतच पाणी पुरवठा विभाग, जलजीवन मिशन 996 कोटी रुपये पेण तालुक्यात ह्या लोकांनी संपवलेत. त्यापैकी एकही रुपया आजही आदिवासींच्या पदरात पडलेला नाही, म्हणजे त्यांना अजूनही पाणी मिळालेलं नाही आहे. तिथे सुद्धा सगळ्या योजना अशाच रखडलेल्या आहेत. त्यामुळे आज ह्या मालवाडीच्या निमित्ताने जर तुम्ही म्हणजे प्रशासकीय यंत्रणेने आम्हाला जर रस्ते आणि पाणी जर सुरू केले नाही मालवाडीचं, तर आम्ही पाणी पुरवठा विभागाच्या आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकणार आहोत. आज जलसमाधी आंदोलन होतं आणि ते तात्पुरत्या परिस्थिती स्थगित करण्यात आलेलं, कोणतं आश्वासन आपल्याला दिलेलं आहे? आम्हाला त्यांनी सांगितलेलं की आज संध्याकाळी 4 वाजता तहसीलदार कार्यालयात मीटिंग लावलेली आहे आणि 4 वाजता ते मला लेखी देणार आहेत की उद्यापर्यंत मालवाडीला पाणी पोचेल आणि 16 तारखेला बांधकाम खात्याचे अधिकारी मालवाडीच्या रस्त्याचं काम सुरू करतील. ज्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आदिवासींची एवढी मोठ्या प्रमाणात गैरसोय केलेली आहे, आदिवासींचा पैसा लाटलेला आहे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे, त्या सार्वजनिक बांधकाम विभागाला तुम्ही 1 नंबर देताय, ही निश्चितच कुठेतरी शंका घेणारी गोष्ट आहे. आज माळेवाडी ग्रामस्थ यांनी पाणी पुरवठ्या संदर्भात जलसमाधीसारखं आंदोलन पुकारलेलं आहे. त्या संदर्भात या ठिकाणी मी आलो असतो.
त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांना पाणी पुरवठ्यासंदर्भात आजच पाणी पुरवठा विभागाचे पाचपूर साहेब यांनी उद्या पाणी सुरू करतं असं आश्वासन दिलेलं आहे आणि रस्त्यासंदर्भात आज 4 वाजता तहसील कार्यालयात बैठक आयोजित केली. त्या बैठकीच्या अनुषंगाने योग्य तोडगा काढला जाईल. आज SSCचा निकाल जाहीर झाला. या निकालामध्ये महाराष्ट्रात कोकण बोर्ड 98.82% अव्वल आहे. 10वी मधील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस व खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी तोंड भरून कौतुक केलं आहे. आज SSC बोर्डाचा 10वीचा निकाल लागलेला आहे आणि मला सांगायला अभिमान वाटेल, आमच्या कोकणातली पोरं हुशार आहेत. या महाराष्ट्रामधला कोकण बोर्डाने 98.82% या राज्यामधलं कोकण बोर्ड हे सर्वात अव्वल आहे आणि म्हणून म्हणतो मी कोकणची पोरं लय हुशार. आमच्या इथल्या सगळ्यात एकंदरीत शैक्षणिक क्षेत्रामध्ये या कोकणाने क्रांती केलेली आहे. आमचा कोकण हा कॉपी मुक्त आहे. इथे कुठलंही कॉपी होत नाही आणि ओरिजिनल शिक्षणावरती किंवा स्वतःच्या मेहनतीवर केलेल्या शिक्षणावरती अभ्यासावरती आमची मुलं बोर्डामध्ये आलेली आहेत आणि म्हणून या सर्व विद्यार्थ्यांचा मला सार्थ अभिमान आहे आणि त्यांच्या शिक्षक वृंदांचा सार्थ अभिमान आहे आणि पालकांना देखील शुभेच्छा आहेत. असंच यश मिळवत जा आणि या कोकणाचं नाव, पर्यायाने राज्याचं नाव आणि देशाचं नाव रोशन करा. एवढ्या आजच्या दिवशी तुम्हाला शुभेच्छा आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला रायगड जिल्ह्यात जोरदार धक्का बसला आहे. निष्ठावंत शिवसैनिक माणगाव तालुका प्रमुख गजानन अधिकारी दिनांक 18 मे रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगड जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीररित्या पक्षप्रवेश करणार आहेत. येत्या रविवारी म्हणजे 18 मे 2025 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाड येथे चांदे क्रीडांगणावर शिवसेना उभाटा गटाच्या माजी पदाधिकारी स्नेहलताई जगताप, हनुमंतराव जगताप, त्यांचे सर्व ज्येष्ठ सहकारी आणि माणगाव तालुका शिवसेना प्रमुख आदरणीय गजाननजी अधिकारी यांचा पक्षप्रवेश सोहळा चांदे क्रीडांगणावर 18 तारखेला आयोजित केलेला आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये राजकीयच्यामध्ये काम करत असताना वैयक्तिक हित कधी पाहिला नाही, याच्या पुढे पाहणार नाही. आणि आजपर्यंत राजकारणात मी कमवले नाव किंवा कमवली प्रामाणिकपणाची इज्जत ही सगळी बाजूला ठेवून एक हायस्कूलची समस्या समोर आल्यानंतर ते हायस्कूल ग्रामीण भागातल्या गोरगरीब लोकांच्या मुलांना सुविधा कायमस्वरूपी चांगली मिळावी ह्या उद्देशाने आमचा पूर्ण संचालक मंडळ आमच्या हायस्कूलच्या कार्यक्षेत्रामध्ये असणारी 20 ते 22 गावं ह्या लोकांनी घेतलेला निर्णय आणि तो निर्णय मी माझ्या राजकीयकडे बाजूला ठेवून, मला कुणी किती रुपये दिले असते मी मान्य केलं नसते, पण ती एक समस्या आणि भविष्यात पुढच्या पिढीला कायमस्वरूपी चांगलं शैक्षणिक दालन आमच्या स्वरूपाने जे उभं केलं आहे ते कायम राहावं, टिकावं आणि त्याची प्रगती व्हावी हाच एक दृष्टिकोन मनात ठेवून संचालक मंडळाच्या आणि तिथल्या असणाऱ्या ग्रामीण भागातल्या जनतेच्या पालकांच्या भावना आणि उद्दिष्ट साध्य करण्यासाठीच एका या अटीवरती आज आम्ही हा तुमच्या भरोश्यावरती आम्ही हा निर्णय घेत आहोत. ज्यावेळी तुम्ही प्रवेश करायची तारीख द्याल त्यावेळी आम्ही हा प्रवेश करायचा निश्चय करणार आहोत. सुट्टी म्हणजे बाळगोपाळांसाठी आनंदाची पर्वणीच असते. मग ती सुट्टी कोणतीही असो, त्यात उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे तर या चिमुरड्यांना सोन्याहून पिवळेच. नो अभ्यास, नो कटकट, नो पालकांची झंझट, सुमारे 2 महिने मौज मजा आणि मस्तीच. ग्रामीण भागातील मुलांचा आजही खेळण्याकडे कल आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील अलिबाग नगर परिषद स्वर्गवासी शरद भाऊ पांडुरंग जगे उद्यान सध्या लहानग्या बाळगोपाळांनी फुलून गेले आहे. हे लहानगे उन्हाळ्याच्या सुट्टीतील आनंदाची पर्वणी लुटताना दिसत आहेत. अप्रिय घटनांमुळे मुलांच्या उन्हाळ्याची सुट्टी नकोशी व्हायला नको याची खबरदारी पालकवर्गही घेताना दिसत आहे.
उद्यानातील पाळणे, घसरगुंडी, सीसॉ हे लहानग्यांच्या आकर्षणाचा भाग ठरलंय. या उद्यानात बाळगोपाळांची जणू काही जत्राच भरल्याचे चित्र आहे. श्री महालक्ष्मी प्रतिष्ठान चाकाळे आयोजित खेड तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने भव्य तालुकास्तरीय निमंत्रित मॅटवरील 65 किलो वजनी गटातील कबड्डी स्पर्धा 2025 प्रथम वर्ष कबड्डी स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. ही स्पर्धा श्री महालक्ष्मी मंदिराच्या भव्य अशा क्रीडा संकुलात खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेला गावातील सर्व मंडळींचे सहकार्य मिळत आहे. या स्पर्धेत खेड तालुक्यातील नावाजलेले संघ सहभागी झाले आहेत. गावचे ज्येष्ठ नागरिक दीनानाथ वाडकर, पोलीस पाटील, श्री महालक्ष्मी प्रतिष्ठान चाकाळे मंडळाचे अध्यक्ष शंकर पार्टे तसेच गावातील मान्यवर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच आलेल्या पाहुण्यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री महालक्ष्मी प्रतिष्ठान चाकाळे आणि तरुण मित्र मंडळ विशेष मेहनत घेत आहे. या स्पर्धेसाठी लाभलेले स्पर्धा निरीक्षक दिलीप कारेकर, पंचप्रमुख विलास बेंद्रे, उल्हास शेलार, स्वप्नील राजेश भागाने, दिनेश पदुमले, समीर शिंदे, विशाल फागे हे प्रमुख पंच म्हणून भूमिका बजावत आहेत. स्पर्धेत विजेत्या संघास रोख रुपये 5,000 व चषक, उपविजेत्या संघास रोख रुपये 3,000 व चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांक मिळवणाऱ्या संघास रोख रुपये 2,000 व चषक अशी सांघिक बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट पकड, उत्कृष्ट चढाई यांसाठी रोख रक्कम व चषक अशी वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेला संपूर्ण तालुक्यातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. रामवाडी येथील रहिवाशी कुंदा सुतार वय वर्ष 64 यांची तब्येत खालावल्याने त्यांना डॉक्टर योगेश पाटील यांच्याकडे तपासणीसाठी नेण्यात आले होते. पण कुंदा सुतार यांची तब्येत जास्तच खालावल्याने डॉक्टर योगेश पाटील यांनी त्यांच्या नातेवाईकांना गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा सल्ला दिला. नातेवाईकांनी कोणतीही दिरंगाई न करता त्वरित कुंदा सुतार यांना गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. गॅलेक्सी हॉस्पिटलमधील डॉक्टर ऋषिकेश गोसावी यांनी कुंदा सुतार यांची तपासणी केली असता त्यांची प्रकृती खूपच नाजूक आणि चिंताजनक झाली होती. अशा या क्रिटिकल पेशंटला अतिशय चांगली अशी ट्रीटमेंट देऊन गॅलेक्सी हॉस्पिटलचे डॉक्टर ऋषिकेश गोसावी व त्यांच्या स्टाफने 4 दिवसात बरी करून चालत्या फिरत्या झाल्या असून आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. डॉक्टरांच्या उपचाराने व हॉस्पिटल सर्व कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाने आज कुंदा सुतार यांना पुनर्जन्म मिळाला असे म्हणायला हवे. गॅलेक्सी हॉस्पिटलचे कुंदा सुतार यांचा मुलगा आणि नातेवाईकांनी मनापासून आभार मानले. अशा अत्यंत प्रभावी उपचारामुळे गॅलेक्सी हॉस्पिटलने खूप कमी वेळात पेण शहर व तालुक्यामध्ये खूप नावलौकिक मिळवले आहे. कुंदा सुतार या आई आपल्याकडे, त्यांचं वय 70 वर्ष आहे. आपल्याकडे दिनांक 7 तारखेला एक अत्यंत गंभीर परिस्थितीमध्ये आपल्या हॉस्पिटलमध्ये आला. परिस्थिती त्यांची अशी होती की त्यांना श्वासोच्छ्वास घ्यायला इतका त्रास होत होता की आम्हाला असं वाटलं की व्हेंटिलेटरची गरज पडते की काय. तपासणी दरम्यान असं आढळून आलं की त्यांचं शरीरातील रक्त जे आहे ते अतिशय कमी आहे. म्हणून आम्ही रक्ताची काही तपासणी केली तर त्याच्यामध्ये असं दिसून आलं की त्यांचं हिमोग्लोबिन जे रक्तामधले प्रमुख घटक असतं ते फक्त 1.8 होतं. ते जर त्याची नॉर्मल रेंज आपण बघितली तर महिलांमध्ये ते कमीत कमी 10 एवढं प्रमाण त्याचं लागतं. पण 1.8 म्हणजे 10 पटीने जवळजवळ त्यांचं कमी होतं. अशा परिस्थितीमध्ये रुग्ण दगावतो की काय याची भीती आम्हालाही होती व तसंच आम्ही त्याबद्दल नातेवाईकांनाही सांगितलं. नातेवाईकांनी आम्हाला पूर्णपणे सहकार्य केलं. आम्ही जे त्यांना उपचार पद्धती सांगितल्या त्यांनी ते सगळे फॉलो केल्या. रुग्णाला फक्त हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असणं हीच तक्रार नसून त्याचबरोबर त्यांना फुफ्फुसांमध्ये पण बऱ्यापैकी इन्फेक्शनचं प्रमाण होतं. त्या इन्फेक्शनची काळजी आपण योग्य त्या अँटीबायोटिक्सनी घेतलेली आहे व दगावलेला ऑलमोस्ट दगावला जो रुग्ण होता त्याला आज आपण आपल्या पूर्ण टीमच्या सहाय्याने, मी असो, आमचे फिजिशियन असो, डॉक्टर नयन असो, डॉक्टर मंदार असो, डॉक्टर रिचा असो, आपली पूर्ण गॅलेक्सी हॉस्पिटलची टीम यांच्या सहाय्यताने व नातेवाईकांनी जे सहकार्य केलं त्या सर्वांच्या मदतीने आज आपण रुग्णाला एक नवीन जीवनदान देण्यामध्ये यशस्वी ठरलेलो आहोत. घरीच माझ्या आईची चिंताजनक परिस्थिती होती. त्यानंतर आमची आईला मी योगेश पाटील त्यांच्याकडे त्यांची हे होते ट्रीटमेंट चालू होती. पण त्यांच्या पण हाताबाहेर परिस्थिती होती. त्यामुळे त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये
घेऊन जा, म्हणजे तुमचं पेशंट नक्कीच त्यांना ट्रीटमेंट चांगली मिळेल. आणि आम्ही काही वेळ न दवडता लगेच तिथे या हॉस्पिटलला आलो आणि तिथल्या डॉक्टरांची आणि सर्व टीमची त्यांनी लगोलग काही विचार न करता चांगल्या रीतीने तिथे ट्रीटमेंट चालू केली. आणि आम्हाला पहिल्या दिवसातच आमचा पेशंट हा आम्हाला असं वाटलं होतं की आम्हाला आमच्या हातात नाही आहे, पण त्या सर्व डॉक्टरांची टीम आणि सर्व हॉस्पिटलच्या सर्व वर्करांनी आम्हाला चांगली साथ दिली आणि आमचा पेशंट आज चौथा दिवस आहे, पण आज आमचा पेशंट चांगला हसरा खेळता आणि आमच्या हातातली खेच असं वाटते आम्हाला. तर याचं सर्व श्रेय आम्ही आमच्या सर्व या गॅलेक्सीच्या हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर्स, नर्स आणि सर्व स्टाफचं मी त्यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी आमच्या पेशंटचा जीव म्हणतात तर तो वाचवला. जवळ आमचा दुसरा जन्म त्या पेशंटला मिळाला. या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली तेच थांबण्याची. कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.